आज मी बनवणार आहे मिक्स भाज्यांचं लोणचं. कसं बनवायचं ते वर्षभर तर टिकतं असं लोणचं तुम्हाला मी दाखवणार आहे. त्यासाठी मी कैरी घेतली, ती स्वच्छ धुवून घ्यायची, पुसून घ्यायची, त्याचे काप करायचे बारीक, तुम्हाला हवे त्या प्रमाणात करायचे, छोटे जरा थोडे मोठे. मी थोडे जरा बारीक केलेत. कैरीला हळद आणि मीठ लावून ठेवायचे, 2 ते 3 तास तसंच ठेवायचे. त्याच्यामुळे असं पाणी सुटतं. ते आपण ते गाळून घेणार आहोत. किंवा तुम्ही रात्रीच कैरी चिरून त्याला हळद मीठ लावून ठेवलं तरी ते पाणी सुटतं ते. आणि सकाळी थोडंसं हवेत ठेवायचं ते, किंवा थोडंसं ऊन दाखवायचं आहे. आता मी गाजर घेतली, गाजरची साल काढून टाकायची, त्याचे पण बारीक काप करायचे. ह्याच्यामध्ये तुम्हाला पाहिजे त्या भाज्या तुम्ही टाकू शकता, फुलवर पण तुम्ही त्यात टाकू शकता. तोंडली, मी गाजर घेतली, मिरच्या घेतलेत, लिंबू घेतलेत. ह्या सर्वांचे आपण बारीक काप करून घेणार आहोत. मिरची मधून चिरायची. मी त्यासाठी मोठ्या आकाराची मिरची वापरली. तुम्हाला जर बारीक तिखट पाहिजे असेल लोणचं तर तुम्ही बारीक मिरची पण वापरू शकता. बारीक मिरची ही एकदम तिखट असते. मी मोठी मिरची वापरली याच्यासाठी. लिंबू पण आपण चिरून घेणार आहोत. मी 1 किलो होईल या प्रमाणातच घेतले सर्व. आता आपण लोणच्यासाठी मसाला आहे तो आपण बनवून घेऊया. पहिला धने घेऊया, 1 वाटी धने. जिरा घेऊया, छोटी वाटी. बडीशोप, आणि मोहरीची डाळ. हे सर्व आपण भाजून घेऊया बारीक याच्यावर. फुल गॅसवर भाजायचं नाही तर ते करपून जाईल. थोडंसं असं हलकं त्याला थोडं गरम करायचं आहे. गरम करून ते मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत आपण. हे आता मिक्सरमध्ये फिरवून घेऊया आपण, पहिला बारीक करूया ते. आता आपण ते कापून घेतले आपण, त्याला आपण थोडंसं फोडणीसारखं देणार आहोत. तेल गरम करून घ्यायचे, मोहरी टाकायची त्याच्यामध्ये पहिला. मोहरी हे चांगले आपण जे चिरलेलं आहे ते सर्व त्याला टाकून द्यायचे. कैरी लास्टला टाकायची. पहिला गाजर, लिंबू आणि ती मिरची जे काय तुम्ही भाज्या घेतल्या ते थोडंसं परतल्यासारखं करून घ्यायचे. परतून घेऊया थोडंसं तेलामध्ये, म्हणजे अर्ध्या ते त्यातच शिजल्या जातात. थोडं मीठ टाकायचे, हिंग टाकायची. भाज्या थोडा 2 ते 3 मिनटं चांगलं परतून घ्यायचे आपण ते. आता ते बारीक केलेला मसाला आपण त्यात थोडासा टाकणार आहोत. कैरी शेवटी टाकायची. कैरी थोडंसं आपण हवेला टाकल्यामुळे ती जरा कोरडी झाली आहे. तुम्ही जर तसंच टाकलं कैरी थोडीशी उन्हात न ठेवतात त्याला लगेच बुरशी पकडली जाते ती. जर तुम्हाला वर्षभर लोणचं टिकवायचं असेल तर थोडंसं हवेत ठेवायलाच लागतं कैरी. मीठ टाकून घेऊया, तो मसाला टाकूया, हळद टाकूया. थोडं तिखट टाकूया, जर तुम्हाला पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही टाकू शकता तिखट. आता चांगलं परतून घेऊया आपण परत एकदा. परतल्यानंतर आपण थोडं थंड होण्यासाठी ठेवणार आहोत. आता एक साईडला आपण तेल ठेवूया, चांगलं गरम करून घ्यायचे कडकडीत. तेल गरम असतानाच टाकायचं नाही, ते चांगलं कडकडीत गरम करून ते थंड करून द्यायचं, मग ते त्यात टाकायचे.
तेल थंड झाल्यानंतर त्यात आपण तुम्हाला जर लोणचं मसाला टाकायचा असेल तुम्ही त्यात टाकू शकता, किंवा काश्मीरी मिरची पावडर. मी लोणचा मसाला घेतला आहे. आता हे सर्व आपण एकत्र करणार आहोत. त्यासाठी एका बाउलमध्ये पहिला काढून घेऊ आपण सर्व. ते जे तेल आहे आपण तो मसाला जो टाकले तेलामध्ये ते त्याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत. आणि हे थंड झाल्यानंतरच टाकायचं आहे, गरम असताना टाकायचं नाही तेल. तेल एकदम अगदी कडकडीत गरम करायचं आहे, थंड करायचं आहे, आणि नंतरच त्याच्यामध्ये ते तुम्हाला जो काही मसाला टाकायचा असेल तो त्यात टाकून त्या भाज्यांमध्ये टाकून द्यायचा आहे. आता कोणतीही तुम्ही बरणी घेऊ शकता. मी काचेची बरणी घेतली आहे. ती आधी धुवून कोरडी करून घ्यायची. त्यात पाणी नाही राहून द्यायचं आहे थोडं पण, नाही तर आपलं लोणच्याला बुरशी लागेल. तुम्हाला जर वर्षभर टिकवायचं असेल हे लोणचं तर तुम्ही त्यात विनेगर पण टाकू शकता. मी ह्यात तेलच टाकले, जास्त तेल टाकायचं, तेलाने पण खराब होत नाही लोणचं. आता हे आपण बरणीत भरून ठेवूया सगळं. हे झालं आपले मिक्स भाज्यांचं लोणचं. तुम्हाला आजची रेसिपी कशी आवडली नक्कीच कमेंटमध्ये सांगा.